नाशिकचा भोंदू अशोक खरात याचं सोलापूर कनेक्शन अखेर उघड झालंय। विविध क्लुप्त्या करून महिलांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या अशोक खरात याचे राजकीय नेते अनुयायी होते हे आता लपून राहिलेलं नाही। सोलापूर जिल्ह्यातील एका माजी आमदारानं आपल्या गावात पूजेसाठी आणल्याचं उघड झालंय। त्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे व्यवहार हळूहळू पुढे येताना दिसतात। अशोक खरात याच्या मुलीला 32 किंवा 34 लाख रुपयांचा फ्लॅट गिफ्ट डीड केलेला आहे। या सर्वांचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यात सापडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे। त्या म्हणाल्या की अशोक खरात आणि इतर सर्व मंडळी ही सांगोल्यात पूजेला गेली होती। अनेक ठिकाणच्या पूजांना रुपाली चाकणकर आणि इतर मंडळी उपस्थित होती। ही सर्व मंडळी खरातचं प्रस्थ वाढवण्यासाठी प्रयत्न करत होती। अशोक खरातच्या मंदिर आणि परिसराला 2018 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात पर्यटनाचा दर्जा मिळाला होता। त्या दर्जामुळेच खरातच्या मंदिराला निधी आणि सुविधा या मिळाल्या असा दावाही अंधारे यांनी केलाय। ईव्हीडब्ल्यू आणि गृहमंत्री या दोघांना भेटून या सर्वांचे पुरावे द्यायला मी तयार आहे। या संबंधीची असणारी कागदपत्र आणि धागोदरे सांगोल्याचे दीपक साळुंके यांच्यापर्यंत जातात आणि या सर्व लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली।